नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीराम बेनूर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी दिनविशेष मालिका. दिनविशेष मालिकामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आणि आज आहे 12 मे 2026 आणि आजच्या ठळक घडामोडी आपण बघणार आहोत. याच्यामध्ये आपण काय करत असतो, 10 राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे घेत असतो आणि आजच्या दिवशी 10 महत्त्वपूर्ण घटना काय घडल्या होत्या इतिहासामध्ये त्याच्यावर आपण प्रकाश टाकत असतो. तर बघा, आजच्या दिवशी आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली आणि शेवटची भेट झाली होती. तर आपल्याला माहिती आहे आग्राची भेट ज्यावेळेस पुरंदरचा तह झाला आणि पुरंदरच्या तहामध्ये निजाम सरकारने किंवा औरंगजेबानं काय केलं, सगळे किल्ले काढून घेतले जयसिंग यांच्या मदतीनं. आणि त्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना माघार घ्यावं लागली. त्याच्यानंतर औरंगजेबाचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसाला छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजीराजे यांना आग्र्याला बोलवलं, दिल्ली दरबारी बोलवलं. तर त्यावेळेस आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे हे कोणाला भेटले, औरंगजेबाला भेटले. तर ही त्यांची पहिली आणि शेवटची भेट झाली. कधी? 1966ला. त्याच्यानंतर बघा, पुण्यात अनाथ विद्यार्थीगृहाची स्थापना झाली. कधी झाली? तर 1909ला पुणे येथे अनाथ विद्यार्थीगृह याची स्थापना करण्यात आली. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि येथे वेगवेगळ्या चळवळीचं उगमस्थानसुद्धा पुणे. कारण पुण्यामध्ये बघा, 1 जानेवारी 1848ला पुण्यामध्ये भिलेवाडा येथे महिलांची पहिली शाळा सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी स्थापित केली. तर पुण्यातच अनाथ विद्यार्थीगृहाची स्थापना कधी झाली? 1909ला झाली. त्याच्यानंतर बर्लिनमध्ये जर्मनीची बर्लिनमध्ये कोनराड झूज यांनी जगातील पहिला पूर्ण स्वयंचलित ॲटोमॅटिक चालणारा संगणक तयार केला. तर कोणता संगणक? Z3 सादर केला. तर कधी? 1941ला. तर दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला. तर 1941ला बर्लिनमध्ये पहिला संगणक सादर करण्यात आला. त्याच्यानंतर फ्लोरेन्स नायटिंगेल या महिलेचा जन्म झाला आणि यांनी नर्सिंग क्षेत्रामध्ये ज्यांनी जे पेशंट असतात, पेशंटची काळजी घेण्यासाठी महिलांनी कशा पद्धतीने योगदान देता येईल याची सुरुवात केली. कधी? 1820ला. आणि यांचा जन्मदिवस हा जो आहे हा नर्स डे किंवा जागतिक परिचारिका दिन म्हणून जगप्रसिद्ध आहे किंवा साजरा केला जातो, नर्सिंग डे. तर 1820ला 12 मे 1820ला ह्या फ्लोरेन्स यांचा जन्म झाला होता आणि यांचा जन्मदिवस हा नर्सिंग डे म्हणून साजरा केला जातो. त्याच्यानंतर भारताने HMS हेर्मेस हे ब्रिटिशाकडून विकत घेतलं आणि त्याचं नाव काय ठेवलं? INS विराट ठेवलं. आणि हे केल्यामुळं, हे कधी केलं? तर 1987ला केलं. हे केल्यामुळं भारतीय नेव्ही क्षेत्रामध्ये आपलं एक किंवा संरक्षण क्षेत्रामध्ये आपलं एक प्रभुत्व निर्माण झालं. ही एक महत्त्वाची घटना आजच्या दिवशी घडलेली आहे. त्याच्यानंतर जे कृष्णमूर्ती हे जे भारतीय तत्त्वज्ञ आहे, जागतिक लेवलचे भारतीय तत्त्वज्ञ, त्यांचा जन्म झालेला आहे आज. 1895ला त्यांचा जन्म झाला आणि 17 फेब्रुवारी 1986ला त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर विजय भट, बघा चित्रपटसृष्टीमधलं खूप मोठं नाव आहे विजय भट, जे की चित्रपट निर्माते आहेत, दिग्दर्शक होते. त्यांचा जन्म 1907ला झाला आणि 17 ऑक्टोबर 1993ला त्यांचा मृत्यू झाला. चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी खूप मोठं योगदान दिलं, वेगवेगळे चित्रपट काढले. त्याच्यानंतर मास्टर CVV यांचे निधन.
तर हे कोण होते? तर हे भारतीय तत्त्वज्ञ, योगी पुरुष होते, गुरु होते आणि त्यांचं भारतीय तत्त्वज्ञानामध्ये खूप मोठं योगदान आहे. तर 1922ला त्यांचा जन्म झाला आणि 4 ऑक्टोबर 1800 यांचं निधन झालेलं आहे आज. मास्टर CVV यांचं आजच्या दिवशी निधन झालं. हे भारतीय तत्त्वज्ञ, योगी आणि एक गुरु होते, ज्यांचा 1922ला त्यांचं निधन झालेलं आहे आजच्या दिवशी. लक्षात घ्या, त्यांचा स्मृतिदिन आहे. आणि 4 ऑक्टोबर 1868ला त्यांचा जन्म झाला होता. त्याच्यानंतर RK नारायण हे नाव तर तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. हे एक सुप्रसिद्ध भारतीय लेखक आहे. त्यांचा मृत्यू 2001 साली झाला. त्यांचा मृत्यू 2001 साली झाला. तर हे एक भारतीय सुप्रसिद्ध लेखक आहेत. त्यांनी खूप सारे महत्त्वपूर्ण लेखन केलेले आहे. त्याच्यानंतर प्रजासत्ताक भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले. तर आपणास माहिती आहे 1952ला ज्यावेळेस पहिलं भारतीय सरकार संसदेच्या माध्यमातून किंवा लोकशाहीच्या माध्यमातून लोकसभेचं निवडणूक होऊन 1952ला स्थापन झालं. तर त्याची संसदेचं पहिलं अधिवेशन कधी झालं? आजच्या दिवशी 12 मे 1952ला हे सुरू झालं. लक्षात घ्या. ओके. आणि त्यावेळेस सरकार कोणाचं होतं? काँग्रेसचं सरकार होतं. नेहरू पहिले पंतप्रधान हे होते. तर अशा पद्धतीने हे 12 मे 2026चा दिनविशेष आहे. आज आहे जागतिक नर्सिंग डे. ओके. तर आरोग्य क्षेत्रामध्ये नर्सचं खूप मोठं योगदान आहे. या नर्सच्या योगदानाचं महत्त्व आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यांना त्यांच्या कार्याबद्दल त्यांचे धन्यवाद करण्यासाठीचा हा दिवस आहे. या नर्सिंग डेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.